चला हे निसर्गानं दिलेलं मला आज वडाचं झाड लावून घेऊया. वडाच्या झाडांची मुळ्या खूप लवकर वाढतात, म्हणून म्हटलं याला थोडी मोठी कुंडी द्यायची. हे झाड मी लावलं नाही, पण मला असं वाटायचं पोटपूर्ण मिळालं की वडाचं झाड आपल्याकडे असायला हवं. हे मला निसर्गानं दिलेलं देण आहे. म्हणजे एका कुंडीत निघालं होतं, हळूहळू मी त्याला वाढवलं आणि आता मला छान असं करायचं त्याला, म्हणून त्याचाच प्रयत्न आहे. आणि वडाचं झाड लावायला काही एवढी मेहनत करावं नाही लागणार, कारण याच्या मुळ्या खूप लवकर येतात. म्हणून बघा या कुंडीतलं असं जास्त काढून आता दुसऱ्या कुंडीत लावूया. याच्यापेक्षा मोठ्या कुंडीमध्ये लावायचं आहे मला. बघा अशा याला मुळ्या भरपूर येतात आणि काही मुळ्या याच्या आतमध्ये सुद्धा राहिल्या. फक्त झाड ठेवून घेतलं, आजूबाजूनं छान अशी माती वगैरे लावून घेऊ आपण. आपलं झाड लावणं झालं. याच्यात पण कडुलिंब वगैरे भरपूर प्रमाणात जे मिळेल ते टाकलेलं आहे या कुंडीमध्ये. अशा पद्धतीने तुम्ही झाडं लावलं असतं, हळूहळू तुम्हाला माती पण हलकी मिळेल आणि खताची आवश्यकता कमी पडेल, कारण याच्यामध्ये खत तयार होते जे काही आपण ह्या गोष्टी टाकतो. कारण वडाची झाडं असो किंवा कोणते आपल्याला दिसतात, पण तिथं कुठं कोणी खत वगैरे देत नाही, पण ते किती छान ग्रो होतात. अशा पद्धतीने जे काही झाडाचे पानं गळतात त्याच्यापासून त्यांना खत मिळत असते. आणि बघा आता साईडला थोडीशी माती टाकून घेऊया आणि खूप सोप्या पद्धतीने आपण हे झाड लावूया. आणि तुम्हाला समोर माझ्या व्हिडिओमध्ये हे पण दिसणार आहे की माझे वॉटर लिलीचे प्लांट जे शेलिंग केले मी ते कशा पद्धतीने दिलेले आहे, किंवा त्याचं काम जे करते मी देण्याच्या पूर्वी ते सर्व तुम्हाला दिसणार. त्या पद्धतीने व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ पूर्ण बघल्यानंतर आवडला तर नक्कीच एक लाईक देत जा, ते मला छान वाटतं म्हणून. बघा अशा पद्धतीने आपण खूप सोप्या पद्धतीने झाडं लावू शकतो. आणि हे वडाचं झाड मला याच्यासाठी पण जास्त आवडलं. याचे पानं आहे ना खूप चमकदार असतात आणि इतके सुंदर दिसतात ना ते. जे आपण बरेचदा असे शोसाठी असे प्लांट घेत असतो, त्याच्यापेक्षा हे जर प्लांट आपल्या घरी असले तर किती छान दिसेल, म्हणून मी हे झाड लावलं. आणि बघा असे निसर्ग आपल्याला देत असते की जेव्हा आपण निसर्गावर प्रेम करतो ना, तसे नवीन नवीन रोपेसुद्धा आपल्या बागेमध्ये न लावता आपल्याला मिळत असते. साईडनं कुंडीतलीच माती निघालेली टाकली, म्हणजे आपण जी कुंडी रिकामी करतो ना त्याच्यापेक्षा कमी माती आपल्याला दुसऱ्या कुंडीत लागू शकते, जर आपण कचऱ्याचं नियोजन करायला शिकलो तर. अशा पद्धतीने बघा पहिले एकच फांदी होती वर जायची, पण आता मी साईडला तिला मदत कट दिल्यामुळे बघा अशा 2 फांद्या आल्या. अशा पद्धतीने आपण झाड थोडं दाटसर करू शकतो कोणतं पण. आणि आता पुढं दाखवते माझ्या बाकीचे कामंसुद्धा बागेमध्ये भरपूर प्रमाणात सुरू होते, त्याच्यामुळं व्हिडिओ पूर्ण बघा. आणि वॉटर लिली प्लांटसुद्धा एका ठिकाणी 6 गेले आणि परत ते मागितले त्यांनी, त्याचीच माझी तयारी सुरू होती या प्लांट लावल्यावर बरोबर. बघा आता पहिल्यांदा मी ज्या दादाला 6 प्लांट दिले ना, त्यांनी परत माझ्याकडनं 2 प्लांट घेतलेले आणि थोडीशी कटिंगसुद्धा दिली होती, जे नाही का 10 o'clock वगैरे सकाळी उमलतात त्या फुलांची. हे हार्डी वॉटर लिली आहे. हे ट्रॉपिकलच्या तुलनेत फुलं कमी येतात, पण याचे फुलं सुंदर असतात. बघा हे कमळसारखे जे ट्यूबर तयार होतात, म्हणजे लांब गोल पसरते, म्हणून यालासुद्धा मोठी कुंडी पाहिजे. ट्रॉपिकल तर काही छोट्या कुंडीतसुद्धा फुलं येतात, पण हार्डीला थोडा मोठा टब लागेल. बघा अशा पद्धतीने हे झाड आहे, काढून ठेवलेलं आहे मी. आणि आता हे छान स्वच्छ धुवून हळदीच्या पाण्यात ठेवून नंतर देणार आहे. जवळच जाणार आहे हे झाड बसणं, त्याच्यामुळं काही मला एवढं टेन्शन नाही. आणि जवळ असणाऱ्यांना मी झाडं पटापट देऊ शकते, कारण मला एकच असते झाडं देण्यामागे की झाड आपलं खूप सुंदर गेलं पाहिजे, खराब नाही व्हायला पाहिजे. कारण झाडामध्ये माझा खूप जीव आहे. जेव्हा दुसऱ्यांना माझं झाड फ्रेश मिळते तेव्हा जास्त आनंद तर मलाच होते. बघा हे पण एक झाड आहे, बघा किती सुंदर फुलं आहे याचं वॉटर लिलीचं. आणि ह्या कळ्या दिसते ना, याच्यामध्ये बी तयार झालेलं आहे. कारण जेव्हा कळ्या अशा वाकड्या होतात, जड होतात, त्याच्यामध्ये बी तयार होते, परागीकरण झालेलं असते. अशा पद्धतीने निसर्ग सर्व काम करत असते. आपल्याला फक्त थोडं लावण्याचं काम करावं लागते आणि थोडी मेहनत तर करावंच लागते. अशा पद्धतीने हेल्दी प्लांट होतं. आणि बागेमध्ये चला फेरफटका मारते थोडा, कारण असे केल्यामुळे बागेमध्ये काय सुरू आहे, कोणत्या झाडाला खत पाहिजे, कोणत्या झाडाला पाणी पाहिजे, असं सुरू राहते. असे खत तर मी खूप कमी प्रमाणात देते, लिक्विड खत देते. आणि एखाद्या वेळेसच मी आता आलं होतं माझ्याकडे तेव्हाच मी गांडूळ खत दिलं होतं, नाहीतर असं विशेष खत नाही. आपले जे कचऱ्यातून खतं मिळतात त्याच्यातच आपले झाडं खूप खुश आणि आनंदी आहेत. आणि मी प्लांट काढला होता तोपर्यंत म्हटलं चला बागेमध्ये एक चक्कर मारून येऊया. काल भरपूर कामं होती, या सर्व कामं करून भरपूर वेळ गेला माझा आणि त्याच्यामुळे थोडासा वेळ झालेला होता. काल दिवसभरातच खूप कामं झाली होती. म्हटलं व्हिडिओसुद्धा आला नाही कालच्या दिवशी, म्हणून म्हटलं आज तरी बनवूया. धन्यवाद सर्वांचे मनापासून.